आज आपल्याला केळ्याचे काप पाहायचे आहेत। आपण इथे कच्ची केळी घेतलेली आहे, एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे, एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे मसाला घेतला आहे आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। सुरुवातीला आपण हे केळ्याचं साल सोलून घेऊया। ज्याप्रमाणे बटाटा आपण सोलतो, बटाट्याची सालं काढतो, त्याचप्रमाणे हे केळ्याची सालं काढून घ्यायची। सोलून झाल्यावर आपण हे शेंडा त्याचा असा कट करून टाकणार आहोत आणि हा खालचा पार्ट पण। आता हे केळं आपण अर्ध कापून घेऊया आणि आता ह्याचे 3 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला, असं उभं। तीन किंवा 4 तुम्हाला जसे आवडतील तसे। हे कापल्या कापल्या इथे पाण्यात सोडून द्यायचे। केळी ही व्यवस्थित धुवून घ्यायची। केळी कच्ची असल्यामुळे त्याला चीक असतो, तो निघाला पाहिजे। आता आपण ह्याला हळद मीठ मसाला लावून घेऊया। सुरुवातीला मी इथे हळद टाकते, त्यानंतर मीठ टाकते, आता मसाला टाकून घेऊया। हा असा व्यवस्थित लावून घेऊया। हा मसाला आता सर्व कापांना व्यवस्थित लागलेला आहे। सुरुवातीला आपण असं तेल घेऊया। आता हे तांदळाच्या पिठात घोळून घेऊया। ज्याप्रमाणे आपण मासा फ्राय करतो त्याचप्रमाणे आपल्याला असं फ्राय करायचं आहे। गरजेप्रमाणे आपण तेल वाढवून घेऊया। एका साइडून व्यवस्थित फ्राय झाल्यावर आपल्याला दुसरी साइड पण फ्राय करून घ्यायची आहे। हे आपले काप इथे फ्राय झालेले आहे। आता आपण हे काढून घेऊया डिश मध्ये। आपले केळ्याचे काप इथे तयार आहेत।